नाशिक जिल्हा ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र शेतकऱ्याच्या कांदा मालाला अगदी कवडीमोल भाव सध्या मिळत आहेत. अवघा 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्यातही डिझेलची टंचाई झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. आपल्या सोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. मला एक सांगा, शेतकऱ्यांना कांदा आज विक्रीला बाजारात आणला जातोय, 700 ते 800 रुपये भाव मिळतोय, त्यात डिझेल टंचाई काय सांगाल शेतकरी? डिझेल टंचाई आणि कांद्याचे बाजार भाव नसल्यामुळं कांदा हा परवडत नाही. लागवडीचा खर्च, काढणीचा खर्च, विक्रीचा खर्च, त्याच्यात डिझेल टंचाई, शेतीची मशागतीची डिझेल मिळत नाही. पेरणीचे दिवस आले, मशागतीसाठी डिझेल मिळत नाही. एकदम वाईट परिस्थिती. एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगा, आता डिझेल चौथ्यांदा आज भाव वाढलेले. एक आपण रात्री झोपवतो आणि सकाळी उठत होतो, डिझेलचे बाजार वाढलेले आपण न्यूज बघतो. आता माझा एक स्वतःचा छोटासा अनुभव सांगतो. मी आपल्या नांदगाव मधल्या एका पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलो. सकाळी मार्केटला आलो, 2000 डिझेल मला त्यांनी दिलं आणि मी परत म्हणलं आता उद्या शनिवार रविवार असल्यामुळे ट्रॅक्टर आपण 12 किलोमीटरवर राहतो, मी खेड्यावर, आपण येऊ शकत नाही बा. तर मग मी ते डिझेल परत टाकण्यासाठी गेलो. तर त्यांनी मला डायरेक्ट पंपवाल्याने सांगितलं, तुला जेवर उभं ठेवायचं त्यावर ठेव, तुला डिझेल परत मिळणार नाही, तुला एकदा डिझेल दिलेलं आहे म्हणे. आता मला सांगा, मी इथून 12 किलोमीटर लांब राहतो, जर मला तिथून परत माझं ट्रॅक्टर सारखं वाहन परत इथं आणता येईल का? हे बाकीच्या मोठ्या मोठ्या वाहनाला 5-5, 10-10 हजाराचं डिझेल भरून देतात आणि शेतकऱ्याला 2000 डिझेलवर आम्ही 4-4 दिवस कसे काढायचे? जमिनी तयार करायच्या, पाऊस पडल्यानंतर जमीन तयार होतील का? नांगर होईल का? नंतर पाऊस जर पडला आणि जर आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेती जमीन तयार होणार नाही, नंतर परत तयार करायच्या, डिझेल भेटल्यानंतर तयार करायच्या, परत त्यांनी पेरण्या कधी करायच्या? परत पेरणीसाठी पावसाची वाट बघायची का? भाववाढ वेगळी. आता विषय कांद्याचा घ्या तुम्ही. आता कांदे 400 500 रुपये जाऊ राहिली. मक्का 1400 रुपये होती, मक्का विकली, कांद्यात भांडवल घातलं आम्ही. कांद्यात भांडवल घातल्यानंतर आता ते कांदे विकून थोडंफार डिझेल भरून ठेवू, परत पेरणीसाठी दुकानदाराच्या पाया पडून उधार बियाणे खते आणून शेती करायची पाळी शेतकऱ्यावर. इतकी वाईट परिस्थिती आहे, कधीच आली नव्हती शेतकऱ्यावर. एकंदरीतच डिझेलचेही भाव वाढत आहे, कांद्याचे भाव त्या तुलनेत घसरत आहे. शेतकऱ्याचं गणित पूर्णपणे कोलमडले, काय सांगता? शेतकऱ्याचं गणित एकदम कोलमडून जायले. आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. खताचे भाव कुठे गेले, सर्वच गोष्टीचे भाव, डिझेल पेट्रोल आज चौथ्यांदा वाढलंय. काय करेल शेतकरी? एवढं करून डिझेल भेटत नाही आणि शेतीला मशागतीला भरपूर डिझेल लागतं. वाहतुकीचा अवकाळा झाला लोकांच्या, कांदे वाहत आहे ना, मार्केटला भाव नाही, डिझेल पण सुटत नाही. आज अशी परिस्थिती होऊन गेली. काय करणार शेतकरी? खताच्या भावाचा विचार करा ना तुम्ही. याच्यात कुठंतरी शासनाचं धोरण चुकतंय, काय सांगता? शासनाचं ते एकदम चुकीचे धोरण आहे हो. शासनानं फुकट काहीच देऊ नये, पण शेतीमालाला हमी भाव द्यावा. शेतीमालाला फुकट तुम्हाला कोण मागितलं? शेतकऱ्यानं मागितलं कधी कोणा फुकट? शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं दाम द्यायला पाहिजे. आणि शासनाच्या ज्या फॅसिलिटी आहे सगळं चुकीचं आहे. काहीच नाही, फक्त शेतकऱ्याला शेतीमालाला भाव द्या म्हणून काही दुसरं शेतकऱ्याची अपेक्षा कुठलीच नाही. शेतकऱ्याच्या शेतीमालाला किमान 3000 रुपये हमी भाव द्यावा, तेव्हा शेतकऱ्याला परवडेल. इतरत्र कुठल्याही स्कीम शेतकऱ्यांसाठी राबवू नका. शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी समाधान होईल. मात्र आज जर बघितलं तर डिझेल टंचाई असेल, कांद्याला भाव नाही, तसंच मशागतीची तयारी असेल, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डिझेल टंचाई हा एक महत्वाचा पाठ झालेला आहे. त्यामुळे सगळे कामं खोळंबलेले आहेत. शेतकरी सध्याच्या परिस्थितीला कांद्याला भाव नसल्यामुळे देखील मेटाकुटीला आलेला आहे. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक.